सोलापूरच्या बार्शीमध्ये विवाहितेचा छळ करण्यात येतोय। पती मेहुणा आणि नंदेनं जबरदस्तीनं मुंडन केल्याचं पीडितेकडून आता हा आरोप केला जातोय। पतीनं रागाच्या भरात भुवयांवर ट्रिमर फिरवत चेहरा विद्रूप करत जबरदस्ती मुंडन केल्याचा आरोप पीडितेने केलाय। पीडितेच्या तक्रारीनंतर बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ते मला सतत टॉर्चर करत होते, तरी मी त्या प्रकरणाला वैतागून पुण्याला गेले होते। 2023 मध्ये पुण्याला निघून गेले होते। तिथून माझ्या नवऱ्याने शोध काढून माझी बातमी देऊन मला घेऊन आले आणि तुला चांगलं सांभाळतो म्हणून असे आश्वासनं देऊन मला घेऊन आले आणि त्याच काळामध्ये 2-3 वर्ष मी तिथून निघून आले आणि राहत होते। आमचा सुखी संसार होता, तरी तो खुन्नस माझ्या मेहुण्याच्या आणि माझ्या नंदेच्या आणि माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये होताच। माझा नवरा काही काळामध्ये 9/3/2025 मध्ये त्या काळामध्ये मला घेऊन बार्शीमध्ये राहत होता। ही घटना त्या दिवशीची आहे। त्यांनी मला घरामध्ये डांबून ठेवलं। माझ्या नवऱ्याने माझे केस आणि माझ्या भुवया काढल्या आणि मला सतत मारहाण केली। बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे। माझी फक्त एकच मागणी आहे की मला या प्रकरणावर आणि माझं जे विद्रूप केलं आहे याच्यावर न्याय मिळावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।